नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण मोठा सेट म्हणून संच म्हणून बघितला तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाच्या मोठ्या संचातली एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग दोन शब्द आपल्याकडे आहेत. मशीनचा अर्थ आपल्या आजूबाजूला असणारी सगळी मशीन्स. लर्निंग म्हणजे त्यांना एखादी गोष्ट शिकवणं, त्यांना त्या मशीन्सला एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग देणं आणि त्या शिकलेल्या गोष्टींनुसार ते मशीन्स त्या अनुसरून जर गोष्टी पुढे रिॲक्ट करत असतील, त्या अनुसरून जर त्या गोष्टींना प्रत्युत्तर जर मशीन्स देत असतील तर जी ही संकल्पना आहे याला आपण मशीन लर्निंग असा शब्द वापरतो. आता ह्यामध्ये सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्रॅमिंगचा वापर करून एखाद्या मशीनला शिकवण्याची संकल्पना इथे आपण मांडतो आहे. म्हणजे आपण 2-3 उदाहरणं घेऊयात, म्हणजे मला ही जी काय गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोचवायला फायदा होईल. एखाद्या स्ट्रीट लाईट रस्त्यावरच्या आपल्या एखाद्या दिव्याची आपण कन्सेप्ट इथे उदाहरण घेऊ आणि त्याच्याबद्दल बोलूयात. सूर्यास्त झाला की स्ट्रीट लाईट सुरू होणं आणि सूर्योदय झाला की तो स्ट्रीट लाईट रस्त्यावरचा दिवा बंद होणं, असे आपण 1-2 मिनटं उदाहरण घेऊयात. आता सध्याच्या केसमध्ये जिथे आपण प्रोग्रॅमिंग वापरत नाही तिथे काय होईल, जेव्हा एखाद्या माणसाला वाटेल की अरे रस्त्यावरचा अंधार वाढला आहे आणि रस्त्यावरती चालवणाऱ्या गाड्यांना रस्ता नीट दिसत नाही, अशा वेळी तो माणूस ते दिवे चालू करतो. सकाळ झाली त्या माणसाच्या अनुषंगाने जेव्हा असं होईल की रस्त्यावरच्या गोष्टी एकमेकांना दिसत आहेत किंवा त्या माणसाला सवड होईल त्यावेळी तो ते दिवे बंद करेल. आता या दोन्ही केसेसमध्ये, या दोन्ही उदाहरणांमध्ये जो तो माणूस हे चालू किंवा बंद करतो आहे त्याच्यावर आपण अवलंबून राहिलो आहे. समजा त्याला काय ताप, सर्दी, खोकला झाला, तो त्या दिवशी पोचायला थोडा उशिरा पोचला, तर तेवढ्या वेळ का रस्त्यावरच्या लोकांना लाईट मिळणार नाही का? तोपर्यंत ॲक्सिडेंट झाली तर चूक कोणाची? किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उठायला उशीर झाला, त्याला उठायला आणि ऑफिसमध्ये जायला उशीर झाला, तर त्यावेळे जो काय लाईट चालू राहिला, ह्यावेळी जे काही इंधनाची बचत करायची गरज आहे ते जर नाही झालं तर तो तोटा कोणामुळे झाला? या अशा सगळ्या ठिकाणी जिथे आपण 2 मिनटं एकजिन्नसी काम आहे असं आपण म्हणूयात की रोज त्याच वेळेला काहीतरी करणं, हे काम जिथे येतं तिथे ते काम मशीन उत्तम रीतीने करू शकतो. माणसापेक्षा कदाचित काकणभर लवकरही तो ते शिकू शकतो. त्याच्यात अचूकता ही आहेच आहे. बरं, 24 तास 7 दिवस एकही रुपया ओव्हरटाईम न मागता, सर्दी खोकला न होता हे मशीन काम करतं. मग जर ती अचूकता जर माझ्या आयुष्यात येत असेल, त्याच्यामुळे जर मला वेगवेगळ्या गोष्टींचं फायदा होत असेल तर त्याचा वापर करायला काय हरकत आहे? मग तिथे आलं प्रोग्रॅमिंग. प्रोग्रॅमिंग म्हणजे त्या मशीनला कळेल अशा स्वरूपात हे सांगणं. आता हे सांगण्याची काय गरज आहे? तर पुन्हा साधी गोष्ट आहे, जेव्हा मी एखाद्या माणसाला एखादी गोष्ट शिकवत असतो, जसं मी आत्ता तुमच्या सगळ्यांसमोर करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यावेळी तुम्हाला कळेल अशी उदाहरणं मी देतो. दुसरी गोष्ट काय करतो की तुमचा सगळ्यांचा सत्सद्विवेक, तुमची सगळ्यांची एक बुद्धी, ह्याचा विचार करून ते काम तुम्हाला दिलं जातं. मशीनच्या बाबतीत ह्या दोन्ही केसेस येत नाहीत. मशीनला स्वतःचं म्हणून काही डोकं नाही, त्यामुळे समोरचा माणूस सांगेल ह्याचं अनुकरण, ह्याची नक्कल ते करतं. मग आता ह्या केसमध्ये आपण टोपीवाला आणि माकडाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तशीच गोष्ट या मशीनच्या बाबतीत आहे. जेव्हा त्या टोपीवाल्याने स्वतःची टोपी उतरून खाली फेकली तेव्हा झाडावरच्या सगळ्या माकडांनी त्यांच्या टोप्या खाली फेकल्या. पण हे त्या माणसाला, त्या टोपीवाल्याला कळायला बराच वेळ गेला. त्याच्या आधी त्यांना दगड मारून बघितले, त्याच्या आधी त्यांनी अजून त्याला करून बघितल्या गोष्टी, पण तेव्हा ते घडलं नाही. ते घडलं तेव्हा घडलं की जेव्हा त्या मशीनला, त्या वस्तूला कळेल अशा भाषेत त्यांनी एखादी गोष्ट केली आणि त्याचं अनुकरण त्या मशीननी केलं. ते अनुकरण त्या बाबतीत तिथे जर घडलं तर ह्या टेक्नॉलॉजीला, या तंत्रज्ञानाला आपण मशीन लर्निंग असा शब्द वापरला जातो. आता मग ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आल्या. एक गोष्ट ह्याच्यात आली की ज्याला आपण म्हणतो की सगळं माहिती असून दिलेलं लर्निंग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शब्द आहे सुपरवाइज्ड लर्निंग. 1-2 मिनटं आपण उदाहरण घेऊयात की आपल्या सगळ्यांसमोर एक बास्केट आहे. त्या बास्केटमध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत
आणि मशीनला ओळखून घ्यायचं आहे की यातल्या कुठल्या भाज्या कुठल्या आहेत आणि त्यानुसार त्या मशीनला त्या भाज्यांची विभागणी करायची आहे. ओके. आता हे जर करायचं झालं तर मला सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या मशीनला इमेजेस, फोटोज दाखवायला लागतील की बाबा रे हे वांगं आहे, हे टोमॅटो आहेत, हा कांदा आहे, हे बटाटे आहेत. ह्याच्या अनेको इमेजेस मला द्याव्या लागतील. त्या इमेजेस जेव्हा मी मशीनला देईन तेव्हा मशीन त्यातून एक साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न करेल, सिमिलॅरिटीज शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्या सिमिलॅरिटीजनुसार त्यातून त्याचं आकलन करत प्रोग्रॅमिंगनुसार जेव्हा त्याच्याकडे पुढचं एखादं फोटो आला, त्या हजारो लाखो करोडो फोटोजचा अभ्यास करून निमिषार्धात ते मशीन सांगेल की हे वांगं आहे का बटाटा आहे का कांदा आहे का टोमॅटो आहे. पण ह्या इमेजेस जेव्हा देतो आहे तेव्हा जर ते मशीन स्वतःचा अभ्यास करून जर विभागणी करत असेल का त्याला कोणीतरी सांगतं आहे की ह्या फोटो म्हणजे वांगं, हे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. जर मशीन स्वतः जर विभागणी करत असेल तर कदाचित त्याला एकसारखे आकार, रंग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून ते विभागणी करेल. पण त्या विभागणीमध्ये त्या मशीनला कधीच सांगता येणार नाही की ही जी काय फळभाजी आहे ह्याचं नाव काय, कारण त्याला ते कोणी सांगितलेलीच नाही आहे. पण जर दुसरी जी बाजू झाली जिथे आपण सुपरवाइज लर्निंग म्हणतो आहे, इथे जर मी नुसतं ही फळभाजी कुठली आहे हे सांगतो देखील आहे आणि ते मशीन त्याच्या सिमिलॅरिटीज शोधणं, साधर्म्य शोधण्याच्या ताकदीनुसार साधर्म्य पण शोधतं आहे आणि त्याला हे माहिती पण आहे की हे काय आहे, तर त्यानंतर आलेल्या फोटोचं हे विभागणी तर नक्कीच करेल, पण हेही सांगू शकेल की हे सगळे कांदे आहेत, हे सगळे बटाटे आहेत, हे सगळी वांगी आहेत. हा यातला फरक. मशीन लर्निंगमध्ये पुढचा अजून एक भाग जो खूप महत्त्वाचा आपण सगळ्यांनी वापरतो की ह्यामध्ये दोन पद्धतीचा डेटा ह्या मशीनला मिळतो. एक म्हणजे हिस्टॉरिकल, इतिहास, भूतकाळ, आजवर घडलेल्या गोष्टींचा डेटा. आता आजवर घडलेल्या गोष्टींचा डेटामधून मशीन स्वतः गोष्टी काहीतरी समजून शकतं, त्याच्यातून स्वतःचा अंदाज बांधू शकतं आणि नवीन आलेल्या वर्तमानातल्या डेटाचा अभ्यास करून त्याचं विभागणी करू शकतं, त्याच्याबद्दलची काहीतरी ॲक्शन घेऊ शकतं. दुसऱ्या प्रकारचा डेटा ह्या मशीनला मिळू शकतो ज्याला आपण 2 मिनटं म्हणूयात फक्त अल्फान्यूमरिक, म्हणजे फक्त आकडे किंवा शब्द यानुसार दिलेला डेटा. ह्या डेटामुळे होईल काय की त्याचं कदाचित मूर्त रूप, त्याचं ते दिसायला कसं आहे हे कदाचित त्या मशीनला कळणार नाही, पण अमुक एखादी गोष्ट, अमुक एक डेटा आला की काय ट्रिगर करायचं, काय रिॲक्ट करायचं हे देखील या डेटामुळे कळून मशीनला कळतं. आता दुसरा सगळ्यात मस्त गमतीचा भाग जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मशीन लर्निंगला दिलेलं योगदान, वरदान म्हणूयात, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एखादा माणसानी अशा प्रसंगामध्ये आधी काय केलं हे देखील सांगतो. मग समजा तुमच्यातला बसलेल्या एखाद्या मुलाचं आपण जर उदाहरण घेतलं, त्या मुलाचा स्वभाव जर समजा काहीतरी चिडका असेल, तो थोडासा लोकांवरती लवकर चिडणारा असेल आणि जर त्याला कोणीतरी उचकवलं, त्याला जर कोणीतरी काहीतरी बोललं तर तो कदाचित लगेच त्या समोरच्या मुलाला 2 कानाखाली घालेल, तो लगेच समोरच्या मुलाला धरून बदडेल. या उलट एक तुमच्या वर्गात एखादा मुलगा असेल की जो थोडासा समजूतदार आहे, जो थोडासा शांत आहे, की त्याला काही बोललं तरी त्याला वाईट वाटेल, पण तो कोणावरती हात उगारणार नाही. अजून एक कोणतरी एक व्यक्ती असू शकते तुमच्या वर्गात की त्याला जर कोणी काहीतरी बोललं तर ते स्वतः काही न करता स्वतःच रडायला लागेल. आता 2 मिनटं इथे गंमत बघा, हे तिन्ही स्वभाव वेगवेगळे आहेत. आता ह्या तिघांसाठीचं मशीन लर्निंगही यानुसार वेगवेगळं पाहिजे. ह्यांसाठीचं अल्गोरिदम्स, यांसाठीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आलेला डेटा, त्याच्यानुसार होणाऱ्या गोष्टी ह्या देखील वेगवेगळ्या पाहिजेत. आणि ह्यातूनच गंमत अशी होईल की जर हा डेटा व्यवस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलनी कॅप्चर केला तर ह्या तिघांसाठी मशीन लर्निंग अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करेल. ही या क्षेत्राची गंमत. आता ह्याची उदाहरणं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतील. मी मगाशी तुम्हाला स्ट्रीट लाईट्सचं उदाहरण दिलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल की तुम्ही जर कुठल्या बिल्डिंगमध्ये किंवा कुठल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये फिरत असाल तर तुम्ही चालायला लागल्यावर त्यावेळीचे लाईट्स लागणं, हेही मशीन लर्निंगचं काम झालं. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर एखादं मशीन काम करतं आहे आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असतील, जर त्याच्यात काही चुका होत असतील तर अलार्म वाजला जातो
कधी कधी ते मशीन आपोआप थांबतं, हे देखील मशीन लर्निंगचं उदाहरण आहे. अहो साधं तुम्ही जर रस्त्यावरती सिग्नल तोडला तर तो CCTV जो फोटो काढतो आणि तुम्हाला मेसेज पाठवतो, हे देखील मशीन लर्निंगचंच उदाहरण झालं. असे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. बघा, तुम्हाला काही आठवत आहेत का? धन्यवाद.